नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाजसुधारक हा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले यांच्याबद्दल सविस्तर माहिती आणि PYQ पाहिले होते. MPSC, तलाठी, पोलीस भरती, TET, टेट अशा जवळपास सर्वच परीक्षांमध्ये या विषयावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आज आपण समाजसुधारकांपैकी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे जीवनकार्य, सामाजिक सुधारणा, महत्त्वाचे ग्रंथ, संस्था, कार्य तसेच परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले PYQ स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक मुद्दा तुमच्या आगामी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया शाहू महाराज यांच्या परिचयापासून. आणि हो, तुम्हाला याची PDF हवी असेल तर आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. बघा विद्यार्थी मित्रांनो, शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते ते सुरुवातीला आपण बघणार आहोत. यशवंतराव चव्हाणराव घाटगे हे शाहू महाराजांचे पूर्ण नाव होते. ते कागलचे घाटगे घराण्यातील होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 कागल येथे झाला होता, जिल्हा कोल्हापूर. आणि त्यांचा मृत्यू मित्रांनो, शाहू महाराजांचा मृत्यू कुठं झाला हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला जात असतो. तर त्यांचा मृत्यू हा 6 मे 1922 मुंबई येथे झाला होता. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवा. मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला होता. याच्यावर प्रश्न हमखास भरपूर वेळा विचारले गेलेले आहेत. आणि शाहू महाराजांना कोणी दत्तक घेतले ते आता आपण बघणार आहोत. बघा, कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर महाराणी आनंदीबाईंनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि शाहू हे नाव ठेवले. त्यांचे नाव काय होतं मित्रांनो? यशवंतराव जयसिंगराव घाटगे. आणि आनंदीबाईंनी त्यांना दत्तक घेतले 1884. नंतर त्यांचे नाव शाहू ठेवले. आणि त्यांचे राज्यारोहण केव्हा झाला? 2 एप्रिल 1894. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. शाहू महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे राज्यारोहण केव्हा झाला होता? 1894 2 एप्रिलला. त्यांच्या राज्यारोहण सोहळा झाला आणि कोल्हापूरचे सूत्रे त्यांच्या हाती आले. आलं लक्षात? चला तर मग पुढे जाऊया. बघा मित्रांनो, शाहू महाराजांनी आरक्षणाचे जनक देखील म्हटले जात असतात, कारण की सुरुवात ही आरक्षण देण्याची शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केली होती. 26 जुलै 1902 शाहू महाराजांनी मागासवर्गीय व बहुजन समाजासाठी प्रशासनात ऐतिहासिक 50% आरक्षणाची घोषणा केली. आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी 50% आरक्षणाची घोषणा ही मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी केली होती. त्यांनी शिक्षणातील कोणते कार्य केले ते बघूया. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण 1917 बघा त्यांनी, हे पण लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. 1917 आपले कोल्हापूर संस्थानात त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध प्रकारचे वसतिगृह सुरू केले होते. त्यामध्ये मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार इत्यादी विद्यार्थ्यांना वसतिगृह त्यांनी सुरू केले होते. आणि त्यानंतर त्यांनी विक्रमसिंह छत्रपती मराठा बोर्डिंग आणि शिक्षकोत्तर वसतिगृह सुरू केले. ओके. आता राजाराम कॉलेजबद्दल माहिती घेऊया. राजाराम महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्यांच्या विकासात मुलाचे योगदान आहे राजाराम महाविद्यालयासाठी. ओके. चला तर मग आता पुढे जाऊया. हे बघा, आता त्यांनी मदत व सहकार्य कोणाला केले ते देखील आपण बघणार आहोत. बघा मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती, पण सत्यशोधक समाजात राजाश्रय हा कोल्हापूरमध्ये कोणी दिला होता? शाहू महाराजांनी दिला होता. बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजास विचारांना आणि कार्यांना शाहू महाराजांनी राजाश्रय आणि आर्थिक मदत दिली. कुठं? कोल्हापूरमध्ये. असा देखील प्रश्न विचारला जात असतो की कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवायचं, शाहू महाराज. नेहमी उत्तर हेच राहू द्यायचं. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मदत उच्च शिक्षणासाठी आणि मूकनायक या वृत्तपत्रासाठी त्यांनी आंबेडकरांना सहाय्य केले होते. हे लक्षात ठेवा मित्रांनो. हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये हमखास विचारला जात असतो की शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कोणत्या वृत्तपत्राला मदत केली होती? तर मूकनायकला. आणि मूकनायक 1920च्या माणगाव परिषदेचे गौरव करून त्यांना मूकनायकाचे खरे धनी व दलित चळवळीचे
नेते म्हणून ओळखले जात होते. कोणाला? शाहू महाराजांना. आणि माणगावची परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते असा जर प्रश्न विचारला गेला तर शाहू महाराज. केव्हा? 1920मध्ये. हा प्रश्न देखील हमखास परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. आता राजश्री त्यांना ही पदवी कशी भेटली ते बघूया. 1919मध्ये कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय परिषद त्यांच्या सामाजिक कार्याला गौरव म्हणून त्यांना राजश्री हा किताब दिला. कुठं? कुर्मी क्षत्रिय परिषदेत. केव्हा? 1919मध्ये. लक्षात ठेवा. आणि त्यांना ब्रिटिशांनी कोणत्या पदव्या दिल्या बरं? GCSI आणि GCVO हे पदव्या ब्रिटिशांनी त्यांना दिल्या होत्या. ओके, त्यांच्या कार्याला बघून. आता त्यांनी महत्त्वाचे संस्था, वसतिगृह, महत्त्वाचे कार्य हे वर्षाने हे आपण एका शॉर्टमध्ये बघणार आहोत. बघा, 1894मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानाची गादीवर बसले. केव्हा? 1894मध्ये. हे लक्षात ठेवायचं. ते कोल्हापूर संस्थानाच्या गादीवर केव्हा बसले? 1874मध्ये. 1901मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डाची स्थापना केली गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी. ओके. 1902मध्ये 50% आरक्षण लावले मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर संस्थानात. आता मिस क्लार्क बोर्डिंग ही कोणासाठी स्थापन केली हा प्रश्न देखील हमखास विचारला जात असतो. 1908मध्ये अस्पृश्य समाजासाठी. नंतर 1911मध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण सर्व मुलांना त्यांनी कोल्हापूर संस्थानात सुरू केले. नंतर 1917मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला शिक्षण प्रसार करण्यासाठी. ओके, आला. अत्यंत शॉर्टमध्ये पाहिलं आपण. आता बघा मित्रांनो, शॉर्टमध्ये सर्व डिटेल माहिती आपण शाहू महाराजांची पाहिलेली आहेत. आता परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि ते वारंवार विचारलेले PYQ आपण बघणार आहोत. बघा, कोल्हापूर संस्थानात बहुजन समाजाला व मागासवर्गीयांना प्रशासनात किती टक्के आरक्षणाचे ऐतिहासिक घोषणा राजर्षी शाहू महाराजांनी केली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ए, पर्याय क्रमांक ए, 50. ओके. राजर्षी ही पदवी छत्रपती शाहू महाराजांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देण्यात आली होती? आपण आत्ताच पाहिलं मित्रांनो, कानपूर येथे. ओके. कोणते? कुर्मी क्षत्रिय परिषदेत. ओके. कुठं? कुर्मी क्षत्रिय परिषदेत त्यांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली होती. कुठं? कानपूरमध्ये. आणि वर्ष देखील लक्षात ठेवायचे. 1919मध्ये कुर्मी क्षत्रिय परिषद झाली होती. त्यांना तेव्हा राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली होती कानपूर येथे. ओके. सत्यशोधक समाजाच्या कार्याला कोल्हापूर संस्थानात राजाश्रय आणि प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राजर्षी शाहू महाराज. पर्याय क्रमांक बी. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमधील उच्च शिक्षणासाठी आणि मूक नायक वृत्तपत्रासाठी कोणी आर्थिक मदत केली? तर आपण आज पाहिलं होतं मित्रांनो, मूक नायकसाठी कोणी आर्थिक मदत केली? राजर्षी शाहू महाराज. पर्याय क्रमांक सी. ओके. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी कधी केला? तर आपण मागे स्पष्टीकरण पाहिलं होतं मित्रांनो 1917मध्ये. पर्याय क्रमांक ए. ओके, लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक सहकार्याने व प्रेरणेने सुरू झाले? आपण मागेच पाहिलं मित्रांनो, मूक नायक. पर्याय क्रमांक बी. मूक नायक केव्हा स्थापन झाले होते मित्रांनो? 1920मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केले होते. आणि या वृत्तपत्राला ते राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत देखील केली होती. लक्षात ठेवा. 1920मध्ये. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरमध्ये प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी. 1912मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केली होती. ओके. शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये राजाराम कॉलेजच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोणत्या वसतिगृहाला आर्थिक मदत केले? तर जैन बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक डी. ओके. अस्पृश्यता निवारणासाठी आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राजर्षी शाहू महाराज. पर्याय क्रमांक बी. ओके. बघा मित्रांनो, शाहू महाराजचे पूर्ण माहिती पाहिल्यानंतर आपण PYQ देखील पाहिले. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण जीवन परिचय जाणून घेऊ. नंतर त्यांचे देखील PYQ बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ अजूनपर्यंत शेवटपर्यंत नक्की पहा. अत्यंत महत्त्वाची माहिती आणि हे जे समाज सुधारक आहे मित्रांनो, महत्त्वाचे
समाजसुधारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जात असतात. आता त्यांचा जन्म केव्हा झाला? आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. महू हे कुठं आहे मित्रांनो? MP मध्ये आहे. त्यांचे वडील हे सुभेदार होते सैन्यामध्ये. ते तिथं क्वार्टरमध्ये राहत होते. तेव्हा त्यांचा जन्म हे महू येथे 1891 रोजी झाला. पण त्यांचे मूळ गाव जर विचारलं तर आंबडवे मंडणगाव जिल्हा रत्नागिरीमध्ये त्यांचे मूळ गाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ, ते सैन्यात सुभेदारमध्ये मेजर होते. आईचे नाव भीमाबाई. ओके. आणि त्यांचे मूळ आडनाव हे सपकाळ होते, पण मात्र त्यांच्या गावाच्या नाव आंबडवेच्या नावावरून त्यांना आंबेडकर असे त्यांच्या शिक्षकांनी नाव दिले. ओके. चला तर मग आता पुढे जाऊया. आता त्यांचे शिक्षण काय होतं ते बघू आपण. बघा, त्यांची मॅट्रिक केव्हा पासआउट केली तर 1897मध्ये. ओके. कुठं पास केली? मुंबईच्या एलिफंट्स हायस्कूलमध्ये उत्तीर्ण झाले ते, आणि ते पहिले दलित विद्यार्थी होते. हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो. 1897मध्ये BA त्यांनी 1912मध्ये केले. एलिफंट्स कॉलेज ऑफ बॉम्बे इंग्रजी व पार्शियन विषयातून त्यांनी पदवी. असा प्रश्न विचारला जात असतो मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी BA कोणत्या भाषेमधून केले? तर इंग्रजी व पार्शियन भाषेमधून. ओके. इंग्रजी आणि पार्शियन भाषेमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. हा प्रश्न विचारला जात असतो मित्रांनो. आणि त्यांनी BA एलिफंट्स कॉलेजमधून केलं. ओके. आता कोलंबिया विद्यापीठ अमेरिकामध्ये त्यांनी काय केलं? सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीद्वारे त्यांनी 1915मध्ये MA व 1916मध्ये नॅशनल डिव्हिडंड इन इंडिया या प्रबंधावर PhD केली. ओके. कोलंबिया विद्यापीठामध्ये. आणि लंडन स्कूल 1919मध्ये त्यांनी काय केलं मित्रांनो? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी DSc आणि कायद्याची बॅरिस्टर लॉ पदवी प्राप्त केली. कुठं? लंडन ऑफ इकॉनॉमिक्स UKला. हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्या मानद पदव्या कोणत्या? LLD डॉक्टर ऑफ लॉज कोलंबिया विद्यापीठाकडून त्यांना प्रदान करण्यात आली. आणि D.Litt उस्मानिया विद्यापीठाकडून त्यांना मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. D.Litt कुठून मिळाली आणि डॉक्टर ऑफ लॉज कुठून मिळाली हे विचारलं जात असतं परीक्षांमध्ये. ओके. आता त्यांची वृत्तपत्रे व मुखपत्रे कोणती होती ते पाहू आपण. बघा, मूकनायक आपण आत्ताच पाहिलं आहे की त्याला शाहू महाराजांनी आर्थिक मदत देखील केली होती. 1920मध्ये त्याने सुरू केलं होतं. त्यांचे हे पाक्षिक होते मित्रांनो. याला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. कायमची लढणारी गाणीपेक्षा शिकून शहाणे व्हा, असं त्यांचा मुख्य उद्देश होता. आता बहिष्कृत भारत हे त्यांनी पाक्षिक होते मित्रांनो. ते केव्हा सुरू केले? 3 एप्रिल 1927ला सुरू केले. आणि त्याचे ब्रीदवाक्य काय होतं? शिकला तर समाज सुधारू शकेल. आता बहिष्कृत भारत बंद झाल्यानंतर मित्रांनो जनता त्यांनी सुरू केलं. जनता हे पाक्षिक साप्ताहिक सुरू केलं. ते 1930 रोजी सुरू केलं. किंवा बहिष्कृत भारत बंद पडल्यानंतर साप्ताहिक जनता सुरू केलं होतं. समता त्यांनी 1928मध्ये समता संघातर्फे सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. 1928 लक्षात राहू द्या, नोट डाऊन करून ठेवा. प्रबुद्ध भारत 1956 रोजी जेव्हा जनता वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी प्रबुद्ध भारत असे करण्यात आले होते. हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारला गेला आहे मित्रांनो की प्रबुद्ध भारत हे कोणत्या वृत्तपत्राचे नाव बदलून देण्यात आले आहे? तर जनता 1956मध्ये. ओके. येतंही लक्षात. चला आता बघा, त्याच्या संस्था व संघटनांची स्थापना त्यांनी कोणत्या वर्षी केली आपण ते बघून घेणार आहोत. आता बहिष्कृत हितकर्णी सभा याची स्थापना त्यांनी 30 जुलै 1924मध्ये केली होती. मुंबईत स्थापना झाली. ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि हे मुंबईत त्यांची स्थापना झाली. बहिष्कृत हितकर्णी सभा 1924मध्ये. 1927मध्ये समता संघ स्थापन केली. समता व बंधुता निर्माण करण्यासाठी. 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष कशासाठी स्थापन केला? कामगार व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेला हा राजकीय पक्ष होता. नंतर 1942मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन, दलितांच्या राजकीय अधिकारासाठी त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हा प्रश्न देखील विचारला जातो. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942मध्ये केली, लक्षात असू द्या. 1945मध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाचे प्रसारणासाठी सिद्धार्थ कॉलेज मुंबईमध्ये कोणते कॉलेज सुरू केले? हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज आणि
संभाजीनगरमध्ये मिलिंद कॉलेज सुरू केलं. ओके, तेव्हा औरंगाबाद होतं, आता संभाजीनगरमध्ये त्यांनी मिलिंद कॉलेज सुरू केलं. हे प्रश्न परीक्षेमध्ये MPSC मध्ये विचारले गेलेत आहेत मित्रांनो, की पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सिद्धार्थ कॉलेज कुठं सुरू केलं आणि मिलिंद कॉलेज कुठं सुरू केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मिलिंद कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथे. ओके, आता 1955मध्ये त्यांनी 1956मध्ये बौद्ध महासभा सुरू केली किंवा 1955मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी. ओके, आलं लक्षात. आता त्यांनी ऐतिहासिक सत्याग्रह व चळवळीकडे वळूया आपण. ओके, त्यांनी महाडचा 14 तळे सत्याग्रह हा 20 मार्च 1927मध्ये केला होता. कुठं? महाड कुठं? रायगडमध्ये. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, याला नोट डाऊन करून ठेवा. हा प्रश्न देखील विचारला जात असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 सत्याग्रह कोणत्या वर्षी आणि कुठं केला, तर 20 मार्च 1927मध्ये महाड येथे रायगड जिल्ह्यात. ओके, अस्पृश्यतांना सार्वजनिक करण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी हा ऐतिहासिक सत्याग्रह केला. नंतर काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1903मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी काढलेला सत्याग्रह कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये. ओके, हा देखील सत्याग्रह लक्षात ठेवा तुम्ही. मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927. महाड येथे विषमतेचे प्रतीक असणारी मनुस्मृती सार्वजनिकरित्या जाळली. हा प्रश्न देखील विचारला जात असतो मित्रांनो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कुठं आणि कोणत्या वर्षी केले, कुठे केले? महाड येथेच केले होते 25 डिसेंबर 1927मध्ये. लक्षात ठेवा. गोलमेज परिषद व राजकीय कार्य, तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. 1930, 1931 आणि 1932मध्ये दलितांचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव भारतीय नेते होते. ओके, पुणे करार केव्हा झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता 25 सप्टेंबर 1932. यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली होती. कोणत्या? येरवडा कारागृहात. हे लक्षात ठेवायचं. कुठं झाले? येरवडा कारागृहात येथे पुणे करार झाला. कोणामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये. केव्हा? 25 सप्टेंबर 1932मध्ये. ओके, त्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या. ओके, आता संविधान निर्मितीमध्ये त्यांचे योगदान बघून घेऊ आपण थोडक्यात. ते मसुदा समितीचे अध्यक्ष केव्हा झाले? 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेत गठीत केलेल्या 7 सदस्यीय समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार असं देखील म्हटले जात असतं. फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, त्यांनी लिहिलेला हिंदू कोड बिल हिंदू महिलांसाठी हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यावरून त्यांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता. त्यांनी हिंदू महिलांसाठी केलेल्या सुधारणा या हिंदू कोड बिलमध्ये होते. त्यांनी ते हिंदू कोड बिल मान्य न झाल्यामुळे त्यांनी आपल्या कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ओके, हे तुम्ही लक्षात असू द्यायचं. बौद्ध धर्म दीक्षा व त्यांचे महापरिनिर्वाण दिवस केव्हा आहे ते बघून घेऊ आपण. आता 24 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लक्षावधी अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. प्रमुख ग्रंथ त्यांचा बुद्ध आणि त्यांचा जन्म हा त्यांच्या बौद्ध धर्माच्या महत्त्वाच्या आधारावर मानला जात असतो. महापरिनिर्वाण दिवस केव्हा आहे मित्रांनो? त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये त्यांचे निधन झाले. दादर मुंबई येथील स्मृतिस्थळ चैत्यभूमी म्हणून ओळखलं जात असते. हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण कुठं झाले? तर दिल्ली येथे झाले होते 6 डिसेंबर 1956 जेव्हा नंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले आणि तिथे त्यांची चैत्यभूमी म्हणून ओळखले जात असते. ओके, 1989मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. केव्हा? 1990मध्ये मरणोत्तर. ओके, हे पण लक्षात असू द्या. अशा पद्धतीने आपण थोडक्यात आणि अत्यंत कमी शॉर्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे याचे कार्य, जीवन, गौरव पाहिला. आता परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात असतात हे त्यांचे PYQ आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया PYQला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड येथे 14 तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? बघा, आपण आत्ताच पाहिलं. केव्हा केला? 1927मध्ये. पर्याय क्रमांक B 1927. ओके, आणि तो केव्हा केला तेही लक्षात राहू द्यायचे मित्रांनो. 20 मार्च 1927. ओके, महाड कुठं? रायगडमध्ये त्यांनी हा सत्याग्रह केला होता 14 तळे पाणीसाठी. ओके, लक्षात असू द्यायचं.
चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकरणी सभा स्थापना केव्हा केली? तर बहिष्कृत हितकरणी सभा ही 1924मध्ये स्थापन केली होती मित्रांनो. पर्याय क्रमांक ए 1924. ओके. आणि याचं ब्रीदवाक्य काय होतं आपण पाहिलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ओके, लक्षात ठेवायचं मित्रांनो. नोट डाऊन करून ठेवावं लागलास तर. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला? तर याची योग्य उत्तर आहे मित्रांनो 1930. ओके, 2 मार्च 1930. लक्षात ठेवायचं मित्रांनो. चला पुढे जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, वारंवार विचारला गेलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी 1936. 1936मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. आणि कोणासाठी केली होती? कामगार व शेतकरी. कामगार व शेतकऱ्यांच्या हितांच्या संरक्षणासाठी त्यांनी ऑगस्टमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत मुंबईत कोणते प्रसिद्ध महाविद्यालयात स्थापन करण्यात आले होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 2 वेळेस स्पष्टीकरण दिलं याचं. मुंबईमध्ये कोणतं कॉलेज स्थापन केलं जातं? पीपल्स ऑफ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सिद्धार्थ कॉलेज. पर्याय क्रमांक बी. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो मिलिंद कॉलेज. ओके, हे लक्षात असू द्या. मिलिंद हे कुठं झालं? छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि सिद्धार्थ कॉलेज मुंबईमध्ये. कोणाच्या अंतर्गत? पीपल्स ऑफ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले नाही? तर त्यांनी मूकनायक हे सुरू केलं 1920मध्ये. बहिष्कृत भारत त्यांनी सुरू केले. जनता देखील सुरू केली. आता त्यांनी सुरू न केलेले वृत्तपत्र कोणतं मित्रांनो? दिनमित्र हे त्यांनी सुरू केलं नाही मित्रांनो. ओके. आता बहिष्कृत भारत जर तुम्हाला विचारलं तर 1927मध्ये लक्षात ठेवायचं. ओके, 1924मध्ये. आणि जनता जर विचारलं तर मित्रांनो 1930मध्ये. लक्षात ठेवा. ओके, हे प्रश्न विचारले जात असतात परीक्षेमध्ये. चला पुढे जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मरणोत्तर कधी प्रदान करण्यात आला? तर 1990मध्ये. पर्याय क्रमांक बी. आणि कोणाच्या सरकार होते तेव्हा? VP सिंह. हे देखील लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो. कोणाच्या सरकार होते तेव्हा? VP सिंह यांच्या सरकार होती. तेव्हा त्यांना हा भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला होता 1990मध्ये VP सिंहच्या सरकारच्या काळामध्ये. ओके. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड कधी झाली होती? तर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष ते केव्हा झाले होते मित्रांनो? 29 ऑगस्ट 1947 रोजी. पर्याय क्रमांक बी. ओके, 29 ऑगस्ट 1947 रोजी ते ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष झाले होते. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कोणत्या ग्रंथात दलित कोण आणि कसे झाले याचे शास्त्रीय विश्लेषण केले? तर हू वेर द शूद्राज. पर्याय क्रमांक ए. हू वेर द शूद्राज या ग्रंथामध्ये त्यांनी केली. आणि हा ग्रंथ त्यांनी केव्हा लिहिला? 1946. ओके, 1946मध्ये. लक्षात राहू द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या अन्वयासह कोणत्या धर्माची दीक्षा घेतली? तर पर्याय क्रमांक बी बौद्ध धर्म. ओके. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती संपूर्ण त्यांचे जीवनकार्य व PYQ स्वरूपात प्रश्न देखील पाहिलेले आहेत. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशनसाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला दाबा. बघा मित्रांनो, आजचे सर्व महत्त्वाचे PYQ प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे MPSC, तलाठी, पोलीस भरती, TET, टेट इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.